नमस्कार, मी डॉक्टर सम्राट जानकर. तुमचा गटफिट क्लबमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, नोव्हेंबर हा महिना पाईल्स अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आपण गटफिट क्लबवरती रोज एक पाईल्सबद्दल व्हिडिओ आपण रिलीज करत आहोत. आजचा विषय महत्त्वाचाच आहे की पाईल्समधील स्टेपलर सर्जरी. पाईल्समध्ये एक पेनलेस सर्जरी म्हणून स्टेपलर सर्जरी केली जाते. स्टेपलर सर्जरी एक अत्याधुनिक आणि खूप चांगली सर्जरी आहे आणि ही सर्जरीबद्दल बरेच लोकांना गैरसमज दोन्ही आहेत. तर मित्रांनो, स्टेपलर सर्जरी सर्व काही पाईल्समध्ये एक आविष्कार आहे का काही गोष्टींमध्ये आपणाला वापरणं टाळायला पाहिजे, त्याचे काही फायदे आहेत, तोटे आहेत का सर्व काही फायदे आहेत, ह्याचबद्दल आपण सखोल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, पाईल्स ह्याच्यामध्ये आपण ग्रेड्स बघितलेले आहे. ग्रेड 1, 2, 3, 4. शक्यतो ग्रेड 3 पाईल्समध्ये स्टेपलर सर्जरी एक सर्वोत्तम ट्रीटमेंट म्हटलं जातं, ज्यामध्ये सर्कम्फरन्शियल पाईल्स म्हणजे पूर्ण 360 डिग्रीमध्ये सगळीकडे सुजन असेल त्यांच्यामध्ये स्टेपलर सर्जरी एक खूप चांगला उपाय आहे. आणि स्टेपलर सर्जरी खरोखरच वेदनारहित सर्जरी म्हटल्या जाते. आणि जर इंटरनल हिमोरॉइड्स आहेत किंवा इंटरनल पाईल्स आहेत, ग्रेड 3 पर्यंत आहेत, सर्कम्फरन्शियल आहेत, एक एक्सपर्ट सर्जन जो की क्वालिफाईड सर्जन आहे त्यांच्या थ्रू जर कथा करून घेतलेला असेल, त्याचे खूप सारे बेनिफिट आपल्याला भेटू शकतात, रिझल्ट खूप चांगले येऊ शकतात. आणि इनफॅक्ट ह्याच्यामध्ये पेशंटला डे केअर सर्जरी होऊ शकतो, वेदना ऑलमोस्ट 0 असू शकतो किंवा खूप कमीमध्ये असू शकतात, काही मेजर कॉम्प्लिकेशनसुद्धा होत नाही. तर मित्रांनो, जर असं असेल तर सगळ्या पेशंटला हा ऑप्शन अवेलेबल आहे का, असं नाही. ग्रेड 1, ग्रेड 2 मध्ये स्टेपलर सर्जरी अनावश्यक आहे. केल्याने काही पेशंटला मोठा फायदा होत नाही आणि ते करणं आजच्या घडीला जो काही गाईडलाईन आहेत त्या हेतून रिकमेंडेड नाही. जर का तर ग्रेड 3 पेशंटमध्ये एक्सटर्नल कंपोनंट जर का जास्त असेल, बाहेर जास्त सुजन असेल, तशा पेशंटमध्ये देखील स्टेपलर करून खूप फायदा होतो असं नाही. पण ही गोष्टीबद्दल तुमचा जे काही सर्जन आहेत ऑपरेट करतायत त्यांचा एक तुम्ही मार्गदर्शन घेणं नक्कीच गरजेचं असेल की ह्याच्यामध्ये करायला हवं का नाही करायला हवं. ग्रेड 4 पेशंटमध्ये स्टेपलरपेक्षा ओपन सर्जरी ही खूप चांगली राहील, कारण स्टेपलर सर्जरी केल्यानंतर देखील वापस उद्भवण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि बाहेरचा कंपोनंट न गेल्यामुळे सॅटिस्फॅक्शन होत नाही. त्रास विदिन काही दिवसांमध्ये, काही महिन्यामध्ये वापस होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या सर्जनसोबत सखोल डिस्कशन करून त्यानंतर तुमचा ग्रेड समजून गरज असल्यास स्टेपलर सर्जरी एक क्वालिफाईड पर्सनकडून करायला पाहिजे. जसं आपण नवीन तंत्रज्ञान म्हणतो, कोणताही नवीन तंत्रज्ञान विदाऊट कॉम्प्लिकेशन येत नाही. काही पेशंटमध्ये अनक्वालिफाईड सर्जनच्या अंडरमध्ये केलेला आहे किंवा गरज नसताना स्टेपलर सर्जरी केलेली आहे किंवा काही गोष्टी मिस करून स्टेपलर सर्जरी केलेली आहे, त्या पेशंटमध्ये मोठे गुंतागुंत होऊ शकतात आणि ह्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, स्टेपलर सर्जरी पाईल्स ट्रीटमेंटमध्ये अतिशय उत्तम ऑप्शन आहे, पण सिलेक्टेड पेशंटमध्ये करायला हवं. जसं की ग्रेड 3 इंटरनल सर्कम्फरन्शियल हिमोरॉइडमध्ये आम्ही सांगतो, आणि क्वालिफाईड सर्जन मार्फत करायला हवं, जेणेकरून तुम्हाला ह्याचे फायदे जास्त भेटू शकतात आणि ह्याच्यामधून गुंतागुंती होणं टाळू शकते. तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करा आणि उद्याचा येणारा व्हिडिओ पाईल्स अवेअरनेस मंथ अनुषंगाने असणारा पाईल्सचा व्हिडिओ न विसरता बघा. धन्यवाद.